भारताचा डायबिटीसच्या लोकसंख्येमध्ये दुसरा नंबर लागतोय. मधुमेह हा प्रमेहाचा एक प्रकार म्हटला जातो. पण तुम्हाला तुमचा बीपी तेवढा वाढतोय याचा अर्थ तुमच्या हार्टला पंपिंग जास्त करावं लागतंय, काम जास्त करावं लागतंय. मग त्याला पुढे कुठे अडथळा आहे का? डायबिटीजची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? हार्ट जे आहे, समजा आपण एक मोटर म्हणू, हार्ट म्हणजे एक मोटार आहे. त्याला रक्तवाहिन्या म्हणजे जे पाठ म्हणतो आपण. स्वतःहून 30 मिनिटं चाललं पण नाहीये सध्या, डायबिटीज बरं होऊ शकतो का? कारण ते इन्शुलिनने काम करणंच त्याला ते आळशी झालं आता. त्यामुळे माधवबागची उपचार पद्धती पंचसूत्रीवर डिपेंड आहे. कुठेच असं नाही की उद्यापासून गोळ्या बंद करा, खाऊ नका. मग आता हे तुमच्या हातात आहे का की तुम्ही आजार बरा करू शकता? नमस्कार मित्रांनो, हॅलो गाईज, कसे आहात? मी प्रसाद महाजन तुमचं स्वागत करतो द स्पेशल कॉर्नर मराठी प्रेझेंट नारी शक्ती सिरीजच्या नवीन एपिसोडमध्ये. सो आज आहे एपिसोड 8 आणि आपल्याबरोबर गप्पा मारण्यासाठी आहेत राहुरीच्या सुप्रसिद्ध अशा डॉक्टर अश्लेषा गव्हाणे मॅम. सो आज आपण मॅमकडून डायबिटीजबद्दल किंवा माधवबागबद्दल खूप साऱ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सो लेट्स एन्जॉय दिस पॉडकास्ट. लेट्स गो. सो मॅम, तुमचं स्वागत आहे द स्पेशल कॉर्नर मराठीवर. थँक्यू. तर आजकाल एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे डायबिटीज, मधुमेह, बरोबर? हो. तर मला तुमच्याकडून त्याबद्दल बरं काही जाणून घ्यायचं आहे. तर सगळ्यात पहिले तर डायबिटीज म्हणजे काय? कारण मी काही ठिकाणी ऐकले की डायबिटीज हा साखरेचा आजारच नाही, किंवा काही ठिकाणी ऐकले की आजारच नाही. काय नेमकं डायबिटीज काय? आता ॲक्च्युली असं आहे की 10 माणसं उभे राहिले, तर आपण त्यातल्या 5 जणांना विचारलं तर ते म्हणतात मला शुगर आहे. आता त्यांना जर आपण विचारलं की किती दिवसापासून, किंवा माझी 200, 300, 500 राहते, त्यांना त्याचं काही वाटत नाही ॲक्च्युली. बट ते थोडंसं काळजीचं आहे. आता आपण पाहिलं तर आपला भारताचा डायबिटीसच्या लोकसंख्येमध्ये दुसरा नंबर लागतोय. म्हणजे ऑलिम्पिक्समध्ये आपल्याला मेडल फर्स्ट सेकंड भेटलं, आपण खुश होतो. पण ही काळजीची गोष्ट आहे की आपण आज दुसऱ्या नंबरचा देश होतोय ह्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट, 150 करोडमध्ये 10 करोड लोकांना डायबिटीस आहे आणि बऱ्याच जणांना तर माहिती नाही की त्यांना डायबिटीस आहे असं. तर हा जो डायबिटीस, आता आयुर्वेदामध्ये मधुमेह म्हणतोय आपण, ॲक्च्युली आयुर्वेदात प्रमेह म्हणतात. मधुमेह हा प्रमेहाचा एक प्रकार म्हटला जातो. प्रमेह म्हणजे काय? का वारंवार ज्यांना मूत्रप्रवृत्ती होते त्याला म्हणतात प्रमेह. आणि मधुमेह म्हणजे जी मधुसारखी, म्हणजे आपल्या मधासारखी जी मूत्रप्रवृत्ती होते, तर त्याला म्हणतो आपण मधुमेह. तर ज्या वेळेला साखरेचं प्रमाण वाढणार आहे त्यावेळेला डायबिटीस हा दिसतो आहे. हो. आणि याचे 2 प्रकार असतात, बरोबर? टाईप 1, टाईप 2. तर मग त्याबद्दल काय सांगाल? एक्सप्लेन. आता विषय असा आहे की टाईप 1 हा जो प्रकार आहे, ह्यामध्ये इन्शुलिन हे बनतच नाही शरीरामध्ये. तुम्हाला एक ढोबळमानाने माहिती आहे की शुगर कंट्रोलसाठी इन्शुलिन शरीरात मात्रेत बनणं गरजेचं आहे. तर टाईप 1 आणि टाईप 2 ह्यामध्ये असं आहे की इन्शुलिन हे टाईप 1मध्ये बनतच नाही आहे. त्यामुळे त्या पेशंटला आयुष्यभर इन्शुलिन घेणं गरजेचं आहे. आणि हे साधारण कमी वयातल्या मुलांमध्ये दिसतं. म्हणजे जो म्हणतो ना आपण लहानपणीच त्याला डायबिटीस झाला, तो मोस्टली टाईप 1 प्रकारचा असतो. आणि त्यामध्ये इन्शुलिन बनत नसल्यामुळे तो बरा नाही होऊ शकत. आणि जो टाईप 2 आहे, हा सरळ जीवनशैली, म्हणजे चुकीच्या जीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. तो आधी होतं की 50 नंतर दिसत होता, पण आता गेल्या काही वर्षात माझ्याकडे जे पेशंट आहेत ते 30च्या पासूनच सुरू आहेत. त्यामुळे त्याचं जे काही आहे ते अलीकडे आलेले वयोमानाप्रमाणे. ह्यामध्ये मेन कारण आहे चुकीची जीवनशैली. असं जे टाईप 2 मध्ये शुगर कमी होते, कसं काय? तर टाईप 2 मध्ये काय आहे की इन्शुलिन बनतंय, पण त्याचं काम बिघडलेलं आहे. की आता इन्शुलिनचं काम आहे साखर घ्यायचे, पूर्ण बॉडीला तुम्हाला सप्लाय त्याचं करायचं, त्यामुळे ती शुगर कंट्रोलला दिसते आपल्याला. पण यामध्ये इन्शुलिनचं काम जे आहे ते टोटली बिघडलेलं आहे. कारण फॅट्स जे आहे, म्हणजे तुमच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे चरबीचं प्रमाण जे वाढलेलं आहे, त्यामुळे इन्शुलिनला कामाला अडथळा निर्माण होतोय आणि त्यामुळे डायबिटीस होतोय. असं. आणि मी कधी ऐकले की टाईप 2 डायबिटीज झालंय, टाईप 1 होत नाही का? हे सगळं खोटं आहे काय? टाईप 2 आणि टाईप 1 हे टोटली डिफरंट आहे. म्हणजे तुमच्या शरीरात इन्शुलिन बनलंच नाही तर तुम्ही टाईप 1 मध्ये मोडता. असं टाईप 2 हा फार रेअरली टाईप 1 मध्ये
कन्वर्ट होतो. हां. म्हणजे जर तो पेशंट अजिबातच काळजी घेत नाहीये, मग त्याला इन्शुलिन चालू करण्याशिवाय काही पर्यायच राहत नाही. तर डायबिटीजची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? कसं ओळखावं की आपल्याला डायबिटीज होऊ राहिलं? आता यामध्ये सर्वात महत्त्वाचं जे लक्षण आहे त्यामध्ये लघवीचं प्रमाण वाढणं. नॉर्मली रात्री उठत नाहीत, पण ज्या वेळेला तुमचं उठण्याचं प्रमाण वाढायला लागलंय, की तुम्ही 2 वेळा, 3 वेळा आणि पाणी न पिता सुद्धा कधी-कधी जास्त प्रमाणात लघवी होते, तर ह्याकडे थोडं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. खूप भूक लागतेय, विनाकारणच भूक लागते आणि खाल्लं तरी ताकद आल्यासारखं नाही वाटत. हां. आणि दुसरी गोष्ट खूप कोरड पडणं घशाला, सारखं पाणी प्यावं वाटणं, ही जी लक्षणं आहेत ही सुरुवातीच्या लक्षणांमध्ये डायबिटीसच्या मोडतात. ओके. तर डायबिटीजचा शरीरावर काय परिणाम होतो? काय सांगू शकाल? आता ना डायबिटीसला म्हटलं गेलंय सायलेंट किलर. म्हणजे वरून तुम्ही डायबिटीसचं पेशंट ओळखूच शकणार नाही. तुम्हाला पाहिल्यावर तो एकदम हेल्दी वाटतो, कारण कुठलेही असे लक्षणं काही दिसत नाही. पण आतून त्याचं शरीर पोखरत चाललेलं असतं. आता आपण पाहतो की डायबिटीस झाल्यानंतर त्याला बीपी पण लागू झाला, त्यानंतर हृदयरोगाकडे पण जातंय. त्यानंतर मुख्य म्हणजे डोळ्यांवर जो होतोय परिणाम, की अंधुक दिसणं किंवा न दिसणं. हां. त्याच्यानंतर जे त्याला आपण डायबेटिक रेटिनोपॅथी म्हणतो. त्यानंतर किडनीवर जे दुष्परिणाम होतात ते आपण ऐकतोय. तर डायलिसिसपर्यंत पेशंट जाऊ शकतात. त्याला डायबेटिक नेफ्रोपॅथी म्हणतात. आणि न्यूरोपॅथी, ज्यामध्ये तळपायाला मुंग्या किंवा आग कंटिन्युअस असते, की ती कशानेच कमी होत नाही, तर त्यातून एक खूप जास्त प्रमाणातला दुष्परिणाम दिसतो. आता ह्यामध्ये काय होतं, की सारखी रक्तातली साखर जास्त प्रमाणात राहिल्यामुळे ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या आतल्या त्याची जी काही भिंत आहे, आपण जे वॉल म्हणतो, तर त्याला धक्का लागायला लागतो. त्यामुळे जे रक्त पुरवठा होणं गरजेचं आहे ह्या अवयवांना, कमी होत. तो होत नाही. त्यामुळे हे दुष्परिणाम दिसायला लागतात. ह्याच्यामुळे हृदयरोग सुद्धा होऊ शकतो. हृदयरोग तर त्याचा problem. दिसतोच आहे, होतोच आहे. आता ह्यामध्ये मी एक सांगेल, माझे एक पेशंट, म्हणजे याचं हे कॉम्प्लिकेशन किती असेल, तर माझे एक पेशंट आहे, त्यांना डोळ्यांना अचानक दिसणं बंद झालं. तो ते डॉक्टरांकडे गेले, त्यांना माहिती नव्हतं त्यांना डायबिटीस आहे. आणि ज्या वेळेला शुगर चेक केली, ते 300 दिसली. HbA1c वाढलेलं होतं, त्याबद्दल आपण पुढे बोलूच. आणि त्या पेशंटला एका वेळेला 60,000चं इंजेक्शन हे घ्यावं लागणार होतं आणि हे दर महिन्याला घ्यावं लागणार होतं. बापरे! इतकं त्याचा परिणाम होतो. आणि अजून मी पुढे आणखी एका पेशंटची नक्की स्टोरी सांगते तुम्हाला. तर इतक्या प्रमाणात त्याचा दुष्परिणाम होतो. दुसरं एक पेशंट आहे, अगदी मल्टीव्हिटॅमिन देऊन झालं, पायाला तूप लाव, हे लाव, मेहंदी लाव, पण ती आग काही केल्या थांबतच नव्हती. म्हणजे ते पेशंट अक्षरशः मला विनंती, मॅडम काही करा आणि माझी ही आग थांबवा. पण म्हणजे इतक्या प्रमाणात ते दुष्परिणाम आहेत. कारण माझा एक फ्रेंड आहे, तर त्याचं पायाला खूप मुंग्या येत होत्या. त्याला खूप दिवस, महिना, दीड महिना पायाची मुंग्या थांबतच नव्हत्या. मग डॉक्टर म्हटले तुझी शुगर कमी झालेली आहे. कारण त्यांनी खरं सांगायचं हरकत नाही, त्यांनी डाएट करून म्हणा खूप कमी खाऊन ते वजन कमी करायचा प्रयत्न केला हो हो आणि त्याची डॉक्टर सांगितलं शुगर बीपी दोन्ही कमी झाले. हो हो हो. मग ते मुंग्या त्याच्यामुळे असतील ना, कारण हा, त्याने पायाला त्याला जी सगळं कव्हर झालं होतं, पण पायाची मुंग्या जात होत्या. माझ्या दीड महिन्याच्या मुंग्या जात नव्हत्या पायाच्या. ते त्याला तेव्हा पाय दाबता येत नाही, ॲक्सिडेंट दाबता येत नाही, असं चालता येत नाही, असं काही होत होतं काही दिवस. हा हा आता तो क्लिअर आहे, पण ते B12ची कमतरतेमुळे पण होतं. हा कारण त्यांनी बरंच डाएट हां, वजन कमी ते काय होतं, की प्रॉपर त्याला तुम्ही मेजरमेंट पाहिजे, की तुम्ही करताय तर प्रॉपर डाएट तुमच्या शरीरात जातोय का नाही असं. तर काय होतं की आपली शुगर लेवल जी ती 70 ते 180 मध्ये नॉर्मल दिली जाते. बरोबर. त्याच्या आधी म्हटलं तर मग कमी शुगर दिली जाते, नंतर मग जास्त. तर मग काही जणांचं म्हणणं असतं की माझी 185 आहे, 150 आहे, तर मग ती चालून जातं का? किंवा रेंज काय सांगाल, काय रेंज असायला पाहिजे? आता यामध्ये फास्टिंग जे म्हणतो आपण, की उपाशीपोटीची जी रेंज आहे ती 70 ते 110 आहे. हां, आणि जी जेवणानंतर 2 तासाची, ज्याला पोस्ट प्रँडियल, की तिथे वाढणारच आहे शुगर तुमची, ती बिलो 140 पाहिजे. आणि रँडम शुगर ही पण 140-150 पर्यंत पाहिजे. पण समजा की एखाद्याची राहतेच आहे 160 वगैरे असं, म्हणजे तुम्ही म्हणता की ठीक आहे चालून जातं, तर त्याला एक रिसेंट हिस्ट्री विचारायची, की त्याने खूप गोड खाण्यात आलंय का, किंवा खूप खाण्यात फ्राईड वगैरे सगळ्या गोष्टी खाण्यात आल्या आहेत का तुमच्या, तर तिथे ती वाढलेली असते. मग त्याने जर समजा ते बंद करून थोडंसं हे केलं आणि मग ती शुगर कंट्रोलला आली, तर तो डायबिटीस नाही म्हणता येणार. पण मग कंटिन्युअसली तुमची 200च्या जवळपास राहते, तर मात्र मग तुम्ही चेक बघणं गरजेचं आहे.
त्यासाठी HbA1c टेस्ट ही फार योग्य राहते, कारण त्यामध्ये तुम्हाला डायबिटीस आहे किंवा नाही, किंवा तुम्ही प्री डायबिटीसमध्ये आहात की नाही, मग पुढे जाऊन काळजी घ्यायची आहे का नाही, हे सगळं कळून जातं त्यामध्ये. आणि आता शुगरच्या बाबतीत नाही, तर बीपीच्या बाबतीत प्रश्न आहे. हां. तर काय होतं की आमचे भाऊ आहे की आता इथंच बसलेले आहेत, की तर त्यांचं काय होतं की कॉमन आता कसं असतं की बीपी 80-120 झालं होतं, बरोबर ना? तर मग त्यांचं थोडंसं लो असतं, त्यांचं म्हटलं जातं की प्रत्येक वेळी 108-110 भरतं. तर मग ते कॉमन आहे का? कारण ते त्यांचं लहानपणापासून आहे. असं काही नाही की आता आले वाढ कमी वेळ, असं काही नाही. त्यांचं लहानपणापासूनच ती रेंज आहे. किंवा एक डॉक्टर आहे आमच्याकडे, आमच्या ओळखीचे, त्यांची कंटिन्यू 140-45 मध्ये राहते. त्यांचं म्हणणं की आधीपासून तेवढीच राहते, त्याच्या काही पण होत नाही असं बीपी. आता विषय असा आहे ना, की ह्यामध्ये जर तो कमी आहे, तर जर त्या पेशंटला काही त्रास नसेल, तर तो त्याचा बीपी एकदम ठीक आहे. लहानपणापासून तसंच आहे त्यांचं, ती नॉर्मल रेंज आहे. हां. पण जर त्याला चक्कर वगैरे येते समजा, तर मग तुम्ही काळजी घेणं गरजेचं आहे. आणि ज्यांचं जास्त राहतोय, तर एक तर तो कालावधी कधीचा आहे, म्हणजे किती दिवसांपासून तो जास्त राहतोय, त्यावेळेला तुमचं ब्लड टेस्ट करणं गरजेचं आहे. मग तुमचं लिपिड प्रोफाईल, कोलेस्ट्रॉलचं वगैरे प्रमाण रक्तातलं, किंवा क्रिएटिनिन असेल, युरिक ॲसिड असेल, युरिया असेल, हे जे काही आपण म्हणू की फॉरेन बॉडीज असतात ते शरीरामधले, तर हे काही वाढलंय का, आपण दोष म्हणू ह्याला, ते काही वाढलंय का, इथे पण लक्ष देणं गरजेचं आहे. तर नॉर्मल बीपी हा 120-80 ह्याच रेंजमध्ये राहिला पाहिजे. त्यापेक्षा जास्त राहतोय तो बेटर वे तुम्ही चेकअप करून घ्या. पण त्यांचं म्हणणं आहे की माझं खूप आधीपासून असंच आहे, त्यांना त्रास नाही, काही नॉर्मल सगळं चाललंय, पण खूप वर्षापासून तसं जेवण म्हणजे त्यांचा तो बीपी 120 असं येतच नाही. अच्छा. ते त्यांचं रेंज तीच झालेली आहे, त्यांचं असं म्हणणं आहे. नाही, तसं थोडंसं नसतं. पण तुम्हाला तुमचा बीपी तेवढा वाढतोय याचा अर्थ तुमच्या हार्टला पंपिंग जास्त करावं लागतंय, काम जास्त करावं लागतंय. मग त्याला पुढे कुठे अडथळा आहे का? कारण हार्ट जे आहे, समजा आपण एक मोटर म्हणू, हार्ट म्हणजे एक मोटार आहे, त्याला रक्तवाहिन्या म्हणजे जे पाट म्हणतो आपण, की आता तिला शेताला समजा पाणी पुरवायचं, पण मध्ये कुठेतरी गाळ आला, चिखल वगैरे आला, तर काय होणार आहे की हे पाणी तर पंपिंग चालू आहे, पण त्याला पुढे अडथळा आल्यामुळे लोड कुठे येणार आहे, मोटरीवर येणार आहे. आलं लक्षात? मग तिथे तो अडथळा आपल्याला काढणं गरजेचं आहे. मग तुमच्या जे रक्तात चरबी आहे का, किंवा कुठलं काही आहे का, हे बघणं गरजेचं आहे. म्हणजे कुठेही अडथळा न येता ते हार्ट अगदी रिलॅक्स म्हणजे त्याच्या पेसप्रमाणे काम करू शकतो. आणि आता कसं नॉर्मल माणसं करता, म्हणजे आता एज 20-30 करता 120 ॲव्हरेज. तर मग जसं एज वाढेल तसं ॲव्हरेज होऊ शकतं का 130? हो, मग तुमच्या रक्तवाहिन्या कडक होणं किंवा वयोमानाप्रमाणे ते तर थोडाफार इकडे ॲडजस्ट. इन्फेक्ट होतो. सो पुढचा प्रश्न आपला असा आहे की डायबिटीस होण्याची कारणं काय काय? कारणं आता पूर्वीच्या काळी होतं की व्यायामाचा अभाव. आता तर खूप गोष्टी आहेत. एकतर बैठं काम वाढलेलं आहे. व्यायामाचा अभाव तर आहे की स्वतःहून 30 मिनिटं चाललं पण नाही आहे सध्या. त्यानंतर खाण्यापिण्याच्या ज्या सवयी आहेत की जे काही आपण बाहेरचं अडल्ट्रेट फूड खातोय, बेकरीचे पदार्थ खूप वाढलेत. तुला म्हणजे मला आठवतंय की माझ्या लहानपणी एकच बेकरीवाला सकाळी यायचा 8 वाजता. त्याने केलं की आम्ही ते 2 पाव घेऊन येणार, तेच चतकोर प्रत्येकाने खायचं चहाबरोबर, हे होतं. आता तसं नाही राहिलंय. आता तुम्ही 10 मिनिटावर गेलात की बेकरीचं तुम्हाला एक शॉप दिसणार आहे. ते एक प्रमाण वाढलंय. त्यानंतर बाहेरचं जे खाणं वाढलंय की हॉटेलिंग जो म्हणतो आपण, ते एक वाढलेलं आहे. ते एक कारण होतं. आणि स्ट्रेस, तो खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट हे जे आहे हे सध्या नाहीच आहे. म्हणजे त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष. तो स्ट्रेसमध्ये आहे हे पण त्याला कळत नसतं. मग कुठेतरी आजार झाला की लक्षात येतं, अरे हां, स्ट्रेस होता त्यामुळे झालं. दुसरं एक अनुवंशिकता जे आपण म्हणतो, एगोंडस नाव आहे ॲक्च्युली तसं. म्हणजे असं नाही की हां, तुम्हाला आहे डायबिटीस, घरात कोणाला तरी आईवडिलांना तुम्हाला होण्याचे चान्सेस आहेत. पण जर तुम्ही तो कंट्रोल केला, तुम्ही जर तुमचा आहार व्यवस्थित ठेवला, तुमची जीवनशैली व्यवस्थित ठेवली, तर नक्कीच तुम्हाला डायबिटीस होण्याचे चान्सेस कमी आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्या सगळ्या कारणांमुळे जे चरबीचं डिपॉझिशन होत आहे, समजा तुमचं स्वादुपिंड आहे, लिव्हर आहे, तुमच्या पेशी आहेत, ह्यावर चरबीचं तुमचं डिपॉझिशन होताना दिसतं. त्यामुळे इन्शुलिनच्या कामाला अडथळा निर्माण होतं आणि इव्हेंच्युअली तुम्ही डायबिटीसमध्ये लँड होताय. मेन म्हणजे ओबेसिटी हे पण त्याच यामध्ये येतं. आपण पाहतो की ओबेसिटीमध्ये पण इन्शुलिन रेजिस्टन्स हे म्हटलं जातं. तो डायबिटीसमध्ये तो प्रायमरी स्वरूपात इन्शुलिन रेजिस्टन्स हा असतो. इन्शुलिनला कामाला अडथळा आला की इन फ्युचर होऊ शकतो डायबिटीस.
ओके, तर डायबिटीज बरा होऊ शकतो का? आता यामध्ये असा विषय आहे की रिव्हर्सल ही गोष्ट अशी आहे की आता मी पेशंटला समजावताना सांगते, तुम्हाला देताना शरीर कसं दिलं देवानी? तेव्हा आजार होता का? आजार कधी आला? वयानंतर आला. मग आता हे तुमच्या हातात आहे का की तुम्ही हा आजार बरा करू शकता? तर करू शकता. जर तुम्ही ठरवलं की मी अगदी 100% देईल, मी जे काही सांगितलंय डाएट आहे, व्यायाम आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी तंतोतंत पाळेल, तर हा आजार आपण रिव्हर्स करू शकतो. हां, ह्याच्यामध्ये काही अपवाद असतात. खूप जुनाट आजार आहे. जसं आपण मगाशी पाहिलं की छोट्या-छोट्या गोष्टींवर कॉम्प्लिकेशन्स निर्माण झालेत. जसं आपण डोळे म्हणतोय, किडनी म्हणतोय. ते खूप सिव्हिअर आहे. म्हणजे त्या माणसाने पथ्य पाळलेलीच नसतात मोस्टली. तर त्या लोकांना थोडासा वेळ लागतो किंवा नाही बरा झाला तर ॲटलिस्ट कंट्रोलच्या लेवलला डायबिटीस येऊन जातो. हो, की 2-3 समजा खूप सारी मेडिसिन होते, पण आता अर्धी एक गोळीवर पण शुगर कंट्रोलला राहते. आता ह्यामध्ये विषय असा आहे ना, की लोकांना असं वाटतं, की डायबिटीसच्या लोकांना, की माझी शुगर कंट्रोलमध्ये आहे, मला काहीच नाही. पण आपण जर त्यांना विचारलं, तर त्यांना 2 ते 3 गोळ्या चालू असतात आणि मग ती शुगर कंट्रोलला दिसते. मग याचा अर्थ तुमची शुगर कंट्रोलला नाही. नाही. जर तुम्ही त्या गोळ्या नाही घेतल्या, तर ती शुगर किती असणार आहे? ती वाढलेली तर. तर साहजिक आहे, की जेव्हा तुमच्या गोळ्या नसतील आणि तुमची शुगर कंट्रोलला आहे, तेव्हा तुम्ही म्हणू शकता, की तुम्ही रिव्हर्सल जर्नीला आहात. तर आता आपण थोडं माधवबागबद्दल बोलू. तर मग माधवबागची जी उपचार पद्धती आहे त्याचा बेस काय? आता यामध्ये कसं आहे, की आयुर्वेद आहे. आयुर्वेदात काही औषधं आहेत आणि त्याप्रमाणे आपण देतोय. पण महत्त्वाचं म्हणजे या बऱ्याच गोष्टींवर काम करावं लागते. समजा डाएट आहे, पंचकर्म आहे, व्यायामाचं त्यांना मार्गदर्शन देणं आहे, मेडिसिन्स आहे, लाईफस्टाईल आहे. आता आयुर्वेदामध्ये दिनचर्या सांगितली होती पूर्वीच्याच काळी, की उठल्यानंतर काय, मग काय, मग काय, हे प्रत्येक गोष्ट सांगितलेली आहे. दंतधावण कधी, मग तोंड कधी धुवायचं, असं इतक्या मायन्यूट लेवलला सांगितलेलं आहे. पण तितकं आपण आता सध्या तर काही पाळत नाही. पण मग त्यातल्या त्यात सध्याच्या मॉडर्न धावपळीच्या या युगामध्ये आपण काय करू शकतो? लोकांनी त्यातल्या त्यात कसं पाळावं? यासाठी माधवबाग उपचार पद्धती फार उपयोगाची ठरते. आता आयुर्वेद उपचार आणि मॉडर्न डायग्नोस्टिक्स ह्याचं मिलन म्हणू आपण माधवबाग उपचार पद्धतीमध्ये. तर काय असतं, की HbA1c म्हणून एक टेस्ट आहे. त्यामध्ये असं आहे, की तुमची 3 मंथ्सची ॲव्हरेज ब्लड शुगर हे पर्सेंटेजमध्ये त्यामध्ये येते. तर नॉर्मली काय असतं, की समजा 5.7 to 6.4 यामध्ये आपण तो पेशंट प्री डायबेटिक कंडिशनला आहे असं म्हणतो. त्यानंतर 6.5 to 7 असेल तर तो बिलो म्हणतो ना, की आता तो आलाय, त्याच्या जवळ आलाय आपण डायबिटीसच्या असं म्हणू. 7ला पण कंट्रोल म्हणतात आणि 7% जेव्हा वर जाते टेस्ट तेव्हा त्याला मेडिसिन्स हे चालू करावे लागतात किंवा थोडासा तो कॉम्प्लिकेशन्सकडे जातोय असं. आणि 8 अबोव गेला तर मग थोडासा तो जास्त सिव्हिअर होतो. हां, मग आता माधवबागचं जे ट्रीटमेंट आहे त्यामध्ये आपण सुरुवातीला HbA1c करतो. त्या पेशंटला किती मेडिसिन आहेत किंवा त्याचे कॉम्प्लिकेशन्स काय, मग त्याला बीपीचं मेडिसिन पण चालू झालंय का किंवा कधी हार्ट डिसीजशी रिलेटेड काही इव्हेंट झालाय का त्याच्यासोबत, हे सगळं बघावं लागतं. त्याप्रमाणे आपण त्यांना ट्रीटमेंट देतो. मग हळूहळू आपलं टार्गेट असं असतं, की आपण ट्रीटमेंट चालू केल्यानंतर मेडिसिन हळूहळू त्यांचं ब्लड शुगर लेवल्स चेक करून आपण हळूहळू कमी करतो. कुठेच असं नाही, की उद्यापासून गोळ्या बंद करा, खाऊ नका. आता हे त्या लोकांना त्या समजुतीने येतात, की माझ्या गोळ्या उद्यापासून बंद होतील, पण असं काही नाहीये. आपण स्लोलीच म्हणजे त्याचं प्रूफ दिलं जातं आणि पहिल्या महिन्यात जेव्हा HbA1c केली जाते, त्याच वेळेला दुसऱ्या महिन्यात करतो. ती जर कमी झाली तर मग हळूहळू त्या ह्याला हां, तर टार्गेट असतं, की 6% जवळ ते HbA1c 6% बिलो ही आली पाहिजे. त्याप्रमाणे आपण ट्रीटमेंट देतो. आणि जेव्हा 6% येतंय, गोळ्या बंद आहेत, तेव्हा आपण GTT नावाची टेस्ट करतो. त्यामध्ये ग्लुकोज टॉलरन्स टेस्ट तुम्ही ऐकलं असेल, नाही का? तर त्यात काय असतं, की साधारण एक 75 ग्रॅम साखर पेशंटला खाऊ घातली जाते. ज्याला 1 चमच्यानी पण त्याची साखर वाढणार आहे, तिथे 75 ग्रॅम साधारण 15 चमचे साखर म्हणू शकतो. आणि फास्टिंगची शुगर, त्यानंतर 1 तासाची शुगर जे ते दिल्यानंतर आणि 2 तासाची शुगर ही चेक केली जाते. जर ती नॉर्मल आली तर याचा अर्थ तो पेशंट डायबिटीस मुक्त आहे. कारण तेवढी शुगर तो पचवू शकला. टेस्ट माहित नव्हते मला. कधी ऐकलं होतं. अच्छा. पहिल्या टेस्ट बद्दल ऐकलं होतं मी, कारण मम्मीची पण केली, आईची पण केली. पण या टेस्ट बद्दल कधीच ऐकलं नव्हतं. नाही, ती टेस्ट फार महत्वाची आहे. तुमच्यात ग्लुकोजचं टॉलरन्स आलेलं आहे,
तुम्ही जरी एवढी साखर खाल्ली तरी तुमची साखर वाढत नाहीये असं. तर तुम्ही मगाशी म्हटलात की डाएट म्हणा किंवा लाईफस्टाईल किंवा पंचकर्म यावर सांगा ना थोडं डाएटबद्दल. आता माधवबाग उपचार पद्धतीमध्ये कसं करतोय आपण, जे डाएट देतोय ना, तर साधारण आता आपल्याला काय असतं की 1800 ते 2000 कॅलरीज आपल्याला लागतात दिवसाला. आता त्याच्यापेक्षा जर काउंट केलं तर आपला आहार जास्तच असणार आहे कॅलरीजचा, त्यामुळे वेट गेन दिसतं. तर माधवबागमध्ये काय होतं की 800 कॅलरीजचाच डाएट दिला जातो. सो तुमच्या ज्या वरच्या 1000 कॅलरीज आहेत ह्या तुमच्या बॉडीचं जे फॅट स्टोअर आहे त्यातनं वापरलं जाणार आहे. त्यामुळे ते फॅटचं जे काही हे झालं स्टोरेज तो हळूहळू कमी होणार आहे. ते फॅट्स वापरले जाणार आहेत आणि त्यामुळे जर पेशंटचं वेट जास्त असेल तर वेट कमी होतं, किंवा वेट कमी नाही करायचं आहे पण फॅट्सचं तर आहे, तर मग ते कमी करायचं. त्या पद्धतीने ट्रीटमेंट दिली जाते. मग हळूहळू आपण त्या कमी कॅलरीयुक्त आहार देऊन त्या पेशंटला शुगर कंट्रोलकडे नेतो असं असतं. आणि मग एक्सरसाइजबद्दल काय सांगाल, कसं महत्व सांगतो एक्सरसाइजबद्दल? आता यामध्ये व्यायामाचं तर महत्त्व आहे, पण व्यायाम असा आहे की तो कन्सिस्टंटली होणं हे गरजेचं आहे. आता तुम्ही पण ऐकलं असेल की डॉक्टरांकडे गेले की सांगतात 40 मिनिटं चाला, तर ते फार महत्त्वाचं आहे. 40 मिनिटं चालणं, जिथे तुमचे बॉडी मसल्स जे आहेत हे काम करणार तिथे. मग योगा झालं, कार्डिओ झालं, प्राणायाम झालं, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये ब्लेंड होतात. कारण तुम्ही जेव्हा तुमचे मसल्स यूज करणार आहे तेव्हा वाढलेली साखर ही शरीराकडून वापरली जाणार आहे आणि तिथे मग शुगर कंट्रोल दिसणार आहे. त्यामुळे माधवबागची उपचार पद्धती पंचसूत्रीवर डिपेंड आहे. त्यामध्ये पहिला आहे आहार, मग आहे व्यायाम, मग आहे पंचकर्म, त्यानंतर मेडिसिन्स आणि तुमची जीवनशैली. म्हणजे प्रॉपर पेशंटला सांगायचं तुम्ही इतक्या वाजता उठायचंय, हे घ्यायचंय, मग व्यायाम करायचंय, इतकं अगदी व्यवस्थित दिवसभराचं आपण दिनक्रम त्यांना देऊन टाकतो असं असतं. आणि दुसरी गोष्ट अशी की त्या डाएटमध्ये अशा गोष्टी ॲड केल्यात, समजा कार्ब्स आहे, कार्बोहायड्रेट्स, जर आपण एखाद्याचं मेजर केला आहार तर त्याला विचार सकाळी 2 चपात्या, दुपारी 2 चपात्या भात, रात्री 2 चपात्या, म्हणजे जर तुम्ही इथे पाहिलं तर कार्बोहायड्रेट्स हे जास्त प्रमाणात इंटेक आहे. त्यामुळे आणि त्यात बैठक काम, त्यामुळे फॅट स्टोरेज वाढतोय. तर आपण काय करतोय की कार्बोहायड्रेट्स कमी करतोय, प्रोटीनचं इंटेक वाढवतो, फायबर्सचा इंटेक वाढवतो असं. त्यामुळे हा कंट्रोल आलेला दिसतो असं. डायबिटीसमध्ये काय होईना पुन्हा पंचकर्म कसं काम करतात? तुम्ही म्हणले पंचकर्म तुमचे 5 तत्वांपैकी एक येतात. हो. पंचकर्म कसं? आता तुम्ही मी जसं मगाशी सांगितलं की रक्तवाहिन्यांच्या आत चरबीचं स्टोरेज आहे. आता हे काढायचं तर व्यायाम सांगितलं, डाएट सांगितलं, पण मग ज्या वेळेला तुमच्या बॉडीवर इफेक्ट झालेला आहे की तुमचं कुठेतरी मसल पेन चालू झालं आहे किंवा एक विकनेस जाणवतो आहे किंवा टिंगलिंग नमनेस, जसं आपण म्हटलं की पायाला मुंग्या येतात, तर ह्यासाठी मायक्रो लेवलला काम करावं लागतं. तिथे पंचकर्म काम करतं. मग त्यामध्ये जी समजा डायबिटीसमध्ये जे औषधं काम करणार आहे त्याचं मेडिसिन, त्याचं शुद्ध केलेलं तेल हे आपण स्नेहनसाठी वापरतो, म्हणजे मसाजसाठी वापरतो. त्याच्यानंतर स्टीम दिली जाते आणि बस्ती दिली जाते. बस्तीबद्दल आपण ऐकलं असेल की मेडिकेटेड औषधं आपण गुदद्वारामार्गे पोटामध्ये टाकतो, ते तुमच्या डायबिटीसवर काम करणार आहे असं. हे पंचकर्म आपण वीकली करतो. तर मग इन्सुलिन म्हणजे काही जणांना घ्यावं लागतं इंजेक्शन म्हणा किंवा गोळ्याद्वारे, तर मग ते बंद होऊ शकतं का? हो. आता बऱ्याच पेशंटची जर तुम्ही हिस्ट्री घेतली ना, ते म्हणतील सुरुवात झाली तेव्हा किती औषध होती? अर्धी गोळी चालू केली होती डॉक्टरांनी आणि त्याने कंट्रोल पण होत होता. मग हळूहळू कंट्रोल कमी हे झालं, शुगर तरी कंट्रोल होईना. मग 1 झाली, मग सकाळ संध्याकाळ झाली आणि मग एक वेळ अशी येते की त्या पेशंटला इन्शुलिन चालू करावं लागतं. आता ह्यामध्ये जर तुम्ही गंमत पाहिली तर जी अर्धी गोळी चालू झाली होती ना, त्या गोळीचं काम आहे इन्शुलिन फोर्सफुली समजा ब्लड स्ट्रीम म्हणजे सर्क्युलेशनमध्ये हे करायचे, त्याने शुगर कंट्रोलला होते. मग त्यावेळेला शुगर कंट्रोल कमी झाली की पेशंटला भूक लागते, पेशंट खातो तो पोटभर खातो आणि मग परत शुगर वाढणार आहे. मग काय होतं की त्या खाल्ल्याने शुगर वाढते, शुगर वाढलेली दिसते, पेशंटला मग आणखी गोळी चालू होते. हे जे आहे ना, हे सर्कल मग येतं अशा वेळेला की 4 गोळ्या असतात तरी पण शुगर कंट्रोलला नाही. त्यावेळेला इन्शुलिन चालू करावं लागतं, कारण त्या इन्शुलिनने काम करणंच बंद. त्याला ते आळशी झालं. आता मला गोळी देतायत, ती गोळीने ते इन्शुलिन शरीरात ह्याच्यात जातंय, ब्लड सर्क्युलेशनमध्ये,
मग आता मला काम करायची काय गरज आहे? मग आपण काय करतो, ह्या पेशंटला ते डाएट दिल्यानंतर अक्षरशः प्रसाद 7 दिवसामध्ये इन्शुलिन बंद झालेले आहे. म्हणजे त्याच्या आधीच सांगेल मी, पण मी 7 दिवस सांगते. आणि त्याचा मेंटेनन्स पण राहतो. असं नाही की इन्शुलिन बंद केलं आणि शुगर परत शूट झाली, हे पण होत नाही. आपण पेशंटला 3 महिन्याचा कालावधी देतो, की 3 महिने मात्र त्यांनी सिरियसली दिलेला डाएट, म्हणजे आपलं ते डाएट किटच असतं डायरेक्ट. त्यामध्ये सगळं इन्क्लुडेड, चहा आहे, नाश्ता आहे, पोर्शन करून दिलेले दुपारचं जेवण आहे, सूप आहे, हे सगळं इन्क्लूड केलेलं असतं. ते त्याने 3 महिने अगदी रिलिजियसली फॉलो करायचं आहे आणि वर्षभर त्याने सांगितल्याप्रमाणे डाएट फॉलो केला तर तुमचा डायबिटीस बरा झालेला दिसला आहे. आता माझ्या एका पेशंटला इन्शुलिन चालू होतं. 3 टॅबलेट्स होत्या आणि बीपीचं तर चालूच झालेलं. त्या पेशंटला एक साधारण 10 वर्षापासून डायबिटीस होता. तर आपण इन्शुलिन म्हणजे दुसरी गोष्ट, इन्शुलिन चालू पण शुगर किती असेल? 500. बापरे. म्हणजे एवढे मेडिसिन खाऊन इन्शुलिन घेऊन 500 शुगर. मग आपण त्या पेशंटला जेव्हा डाएट चालू केलं तर एक साधारण 4-5 दिवसात कंट्रोल आला. इन्शुलिन बंद केलं. आता इन्शुलिन बंद आहे तरी पण शुगर कंट्रोलला आहे. तर ह्याच्यावरनं तुम्ही लक्षात घ्यायचं की ह्या मेडिसिन्सचा कितपर्यंत रोल आहे. मी असं नाही म्हणत की त्यांचं काहीच रोल नाही, त्याचा फार महत्त्वाचा रोल आहे. प्रॉब्लेम असा आहे की आपण आपली जीवनशैली बिघडवतो. तुम्ही ते मेडिसिन घेऊन जीवनशैली चांगली ठेवून पण तुम्ही शुगर कंट्रोलला ठेवू शकता, असं आहे. पण रिव्हर्सल करायचं आहे तर तेवढी मेहनत ही करावी लागेल. घ्यावी लागणार. डाएट असं आहे. कंट्रोल ठेवावं लागेल. हो. आणि दुसरी गोष्ट असं की जर तो खूप अलीकडचा डायबिटीस आहे तर तो लवकर बरा होण्याचे चान्सेस असतात. हो. आणि त्याचं म्हटलं तसं खूप मेडिसिन आहेत, कॉम्प्लिकेशन्स आहेत, तर त्याला तेवढा वेळ लागणार. तेवढा तुमच्यामध्ये सहनशक्ती असणं गरजेचं. तर आता माझ्या मला शंका आहे की आता समजा स्टार्टिंगला कोणाला डायबिटीस झालेला आहे तर त्याला गोळी दिलेली समजा, तर त्याच्यामुळे इन्शुलिन असतं का फक्त ते कंट्रोल करण्याकरता नाही, इन्शुलिन नसतं त्यामध्ये. ते फक्त एक लक्षात घ्यायचं, इन्शुलिन आळशी झालेलं आहे त्या फॅट्समुळे, कारण ते तेवढ्या प्रमाणात काम नाही करत आहे. मग त्या इन्शुलिनला काम करण्यासाठी त्या गोळ्या आहेत. पुश करण्यासाठी तू काय करू काम थोडक्यात. इन्शुलिनचा रेजिस्टन्स कमी करण्यासाठी ते मेडिसिन्स आहेत असं. तर आमची इथे एक काकू येतात आमच्या, तर मग त्यांचा कसं आहे की गोळ्या घेत नाही, त्यांची शुगर खूप हाय दिसते, म्हणजे 300 जास्त 300 शुगर दिसते, पण त्रास काहीच नाही. त्रास आता तो त्रास कसा होईल यू नेवर नो. कारण मी जसं म्हटलं, हा सायलेंट किलर आहे. ते आतमध्ये तुमचं शरीर पोखरत चाललं आहे, तर त्याला कुठलं मोजमाप नाहीये. पण उद्या जाऊन जेव्हा त्रास होईल काहीतरी सिव्हिअर, त्यावेळेला लक्षात येईल. मग त्यामध्ये किडनीवर पण इफेक्ट होऊ शकतो. त्याच्यानंतर तुमचं डोळे आहेत, मी जसं म्हटलं तसं हार्ट डिसीज मेन म्हणजे. एकतर दुसरी गोष्ट सायलेंट किलर म्हणजे काय की कधी कधी हार्ट अटॅक आलेला सुद्धा कळतच नाही डायबिटीसच्या पेशंटमध्ये. म्हणजे इतकं हे आहे. इव्हेंच्युअली तुम्ही कशात लँड होणार आहात? कॉम्प्लिकेशन्समध्ये. मी माझ्या पेशंटला सांगताना सांगत असते, तुम्ही म्हणत असाल ना झाला डायबिटीस, मरायचंच आहे एक दिवस. हा टिपिकल वाक्य आहे बरं का, मरायचंच आहे एक दिवस. पण तुम्ही मरत नाही आहात, तुम्ही झिजत चाललात, तुम्ही हे लक्षात घ्या. त्याचे साईड इफेक्ट्स असे आहेत की तो तुम्हाला एका दिवसात मारत नाही, तो तुम्हाला स्लो पॉयझन सारखं एक काम करणार आहे. त्यामुळे त्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणजे डायबिटीज हा बरा होऊ शकतो, कमी होऊ शकतो, ठीक आहे. बरं होणं कितपत त्या माणसावर डिपेंड आहे. आता हो, ते प्रत्येक पर्सन कमी होऊ शकतो की बरा पण होऊ शकतो पुढे मग. तर मी तुला म्हणजे याबाबतीत एक किस्सा सांगेल. माझं एक पेशंट आहे, त्यांनी हे सगळं एक वर्षभर पूर्ण रिलिजियसली फॉलो केलं. आता जवळपास 3 वर्ष झाले त्यांची ट्रीटमेंट संपून. आता ते स्वतःच इतके हे आहेत ना की प्रत्येक गोष्टीमध्ये ते 3 महिन्याला HbA1c चेक करतात. ती 6.5च्या खालीच असते. ते सगळं गोड खातात, सगळं खातात, तरी त्यांची शुगर कंट्रोलला असते. म्हणजे ते काळजी घेत आहेत, अजूनही ते व्यायाम ह्या त्या गोष्टी ते सगळं फॉलो करतायत, पण तरी पण शुगर कंट्रोलला त्यांची राहते. म्हणजे जो ते 1 वर्षाची जी मेहनत आहे ना ती त्यांना दिसलेली आहे. आणि दुसरी गोष्ट, ते पेशंट थोडं पोटाने आजारी होतं, पोटाचा इश्यू झाला होता त्यांना. आमची ट्रीटमेंट संपल्यानंतर एक साधारण 1-1.5 वर्षाची गोष्ट आहे. ते ॲडमिट होते, तर त्यांच्या ज्या सिस्टर होत्या त्यांना सांगितलं होतं, हिस्ट्री दिली डायबिटीसची, तर ह्या पेशंटला इन्शुलिन पण होतं बरं, इन्शुलिन सुद्धा बंद झालेलं त्यांचं. मग ते सिस्टरांना सांगितलं होतं, सकाळ संध्याकाळ शुगर चेक करा. कधी करा, ती 100च्या खालीच. ते
त्या डॉक्टरांना हे झालं की कसं काय ह्या पेशंट तर नॉन केस डायबिटीस आहे, बीपी आहे, त्याचं बीपी कंट्रोलला आहे, डायबिटीस पण कंट्रोलला आहे. तेव्हा ते सांगत होते की कार्डिओलॉजिस्टचं पूर्ण पॅनल बसलं होतं आणि ते विचारत तुम्ही काय केलं. त्यातले कार्डिओलॉजिस्ट म्हटले, पण वेल नोन हॉस्पिटल आहे, मी नाव नाही घेणार. कार्डिओलॉजिस्ट म्हटले, पण मी माझ्या आईला आता घेऊन जातो माधवबागच्या सेंटरला. इतकं त्याचं हे आहे. दुसरं मी जे म्हटलं 60,000चं इंजेक्शन, तो एक किस्सा आहे. त्यामध्ये पण त्या पेशंटला जे 3-3 महिन्याला इंजेक्शन घ्यावे लागत होते, ते आज 1.5 वर्ष झालंय त्याला इंजेक्शन घ्यावं लागलेलं नाही. सो इथपर्यंत त्याचा नक्की फायदा होतोय. कारण काय आहे की आपल्याकडं खूप जास्त होतं नैसर्गिक म्हणा किंवा औषधं म्हणा किंवा आपण म्हणतो ना की आयुर्वेद, मग त्याच्यामुळे डायबिटीस कमी होऊ शकतो. पण आजकाल आता काय वेळ आता कोणाची चूक आहे, पण डायबिटीसला जे खूप जास्त अवघड करून ठेवले की होत नाही बरं, होत नाही बरं. हां हां आता याच्यामध्ये कोणाची चुकी ती मला माहीत नाही, किंवा डायबिटीस बरं होत नाही हे खूप जास्त पसरवलं गेलं आजकाल. बरोबर आहे. पण आताच होतं एकदा डायबिटीस झाला माणसाला तो म्हणतो आता बरं होणारच नाही, आता गोळ्या घ्यायच्या आपल्याला. हो हो हे खूप सवय आहे. सहज आहे ते, कारण माहितीच नव्हतं ना. हं. गेल्या 4-5 म्हणजे साधारण 7-8 वर्षापूर्वी तर ह्याच समज होता की बरा नाही होऊ आता शकत. ती बदलतो होता. हां. आता जवळपास 1000 म्हणजे ती आकडा मी हे नाही करू शकत, पण एवढ्या लोकांनी डायबिटीस रिव्हर्स केले आहेत आणि ते आज चांगलं आयुष्य जगत आहेत. ओके. तर शेवटचा प्रश्न आहे आपला की डायबिटीसबद्दल काय कोणते असे मिथ आहेत ते तुम्हाला वाटतं की ते बस्ट व्हायला पाहिजेत? आता मेन काय मिथ आहे की तुम्ही गोड खाल्ल्यावरच डायबिटीस होतो. हां. ते एक मिथ आहे. कारण तुमच्या जर आहारात कार्बोहायड्रेट जास्त प्रमाणात आहेत, तर तुम्ही इव्हेंच्युअली कधी ना कधी शुगरमध्ये म्हणजे डायबिटीसमध्ये लँड होऊ शकता. दुसरी गोष्ट, जे मेडिसिन्स घेतले जात आहेत, ह्याने माझा डायबिटीस बरा होणार आहे. जे समजा जे काही ॲलोपॅथी मेडिसिन चालू असतात, पेशंटला वाटतं ते घेतोय तर मग मला काही गरज नाही काही करायची, माझं शुगर कंट्रोलला राहील. ते एक मिथ आहे. ओके, म्हणजे हे सपोर्टिंग आहे तुम्हाला, हां फक्त सपोर्ट करतं की डायबिटीस वाढू नये म्हणून, हां हां पण ते क्युअरसाठी तुम्हाला मग डाएट वगैरे किंवा बाकीच्या गोष्टी किंवा माधोबाग करायला. मेहनत घ्यावीच लागते. येस. ओके. सो काय होतं की बऱ्याच वेळेला प्रेग्नेन्सीमध्ये सुद्धा बऱ्याच महिलांना डायबिटीस डायग्नोज होतो. त्याच्यामुळे पुढे मग जो लहान मुलाला सुद्धा डायबिटीस होतो असं ऐकलं आपण. हो. त्याबद्दल काय सांगता येईल? आता प्रेग्नन्सीचा डायबिटीस दिसतो की त्यावेळेला ते शुगर लेवल्स वाढलेल्या दिसतात आणि कधी-कधी डिलिव्हरी झाल्यानंतर मग ते परत नॉर्मलला येऊन जातं. पण ह्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की ज्या स्त्रियांना त्यावेळेला प्रेग्नन्सीमध्ये डायग्नोज झाला आहे किंवा शुगर वाढली होती, त्यांनी पुढे जाऊन काळजी घेणं जास्त गरजेचं आहे. तर त्यावेळेत तर काळजी घ्यायलाच पाहिजे. नुसतं मेडिसिन घेणं हे नाही. त्यावेळेला पण तुम्ही डाएट किंवा व्यायाम किंवा ह्या गोष्टी आहेत, ह्यावर जाणीवपूर्वक लक्ष दिलं पाहिजे. म्हणजे तुमचे येणारं बाळ जे आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची बीजदृष्टी होऊ नये, त्यासाठी काळजी घेणं. आता ॲक्च्युली ह्याला आहे ना, आपण काय म्हणतात त्याला की गरोदरपूर्व पंचकर्म, म्हणजे गर्भसंस्कार जे आपण म्हणतो, ते करणं गरजेचं आहे. की तुमच्या घरात जर हिस्ट्री आहे, तुम्हाला माहिती आहे तुमच्या आई-वडिलांना आहे किंवा भावंडांना पण आहे, तर अशा वेळेला तुम्ही प्रेग्नन्सी ठेवण्याआधीच जर तुम्ही पंचकर्म वगैरे केलं, गर्भसंस्कार केला, आता त्याचं खूप आवड निर्माण झालेली आहे, तर मग तुमच्या मुलांना होण्याचे चान्सेस कमी राहतात, खूप कमी. हो, थँक्यू सो मच तुम्ही आलात, आम्हाला टाईम दिला त्याबद्दल. सो याच्या आधी आपण सरांची सुद्धा इंटरव्ह्यू घेतला होता हो हो हां. आणि आज तुम्ही आलात त्याबद्दल थँक्यू सो मच. आमच्याकडे एक छोटीशी आठवण भेटली तुमच्याकडं. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल, बोलण्याची संधी दिल्याबद्दल. कारण बऱ्याच गोष्टी असतात आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे, तर त्यासाठी मला खूप छान प्लॅटफॉर्म मिळवून दिला. त्याबद्दल थँक्यू सो मच. सो दॅट्स इट फॉर टुडे गाईज. जर तुमची स्टोरी, तुमची गोष्ट दुसऱ्याला इन्स्पिरेशन दिली अशी असेल, किंवा तुमचं कोणतं स्टार्टअप असेल, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाचं सखोल ज्ञान असेल, तर मला नंबर व्हॉट्सअप करू शकता किंवा या ईमेलवर मेल केला तरी चालेल. आणि जर तुम्हाला पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. कारण मी नेहमी म्हणतो की द बेस्ट इज येट टू कम. आणि तुमच्या मित्रमैत्रिणीमध्ये ही सिरीज नक्की शेअर करा. तर भेटू एका नवीन एपिसोडमध्ये एका नवीन गेस्ट सोबत. तोपर्यंत सी हॅव गुड अँड बाय.